बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। रोहित पवार यांच्या सोबतच्या कलहामुळे जयंत पाटलांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला गेल्याची शक्यता वर्तवली जाते। रोहित पाटलांना शरद पवार यांच्याकडून ताकद देण्याचा हा प्रयत्न असल्याचं सध्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। जितेंद्र आव्हाड आणि रोहित पाटलांची नियुक्ती म्हणजे शरद पवार गटाच्या भविष्यातील नवीन संकेत असल्याची सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। तर रोहित पवार यांच्या सोबतच्या कलहामुळेच जयंत पाटलांना बाजूला सारण्याचा हा प्रयत्न झालेला होता का, अशी एक शक्यता सध्या वर्तवली जाते। दरम्यान रोहित पाटलांना शरद पवार यांच्याकडून ताकद देण्याचा हा प्रयत्न असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। अलीकडेच शरद पवार गटाकडून या महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत। जितेंद्र आव्हाड आणि रोहित पाटलांची नियुक्ती म्हणजे शरद पवार गटाच्या भविष्यातील नवीन संकेत असल्याची ही चर्चा आहे। त्यामुळे नेमकं सत्य काय हे आता येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे। रोहित पाटलांना पवारांकडून हा ताकद देण्याचा प्रयत्न असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी सागर कुलकर्णी देणार आहेत। सागर, रोहित पवार यांच्यासोबतच्या कलहामुळे जयंत पाटलांना बाजूला सारण्याचा प्रयत्न अशी एक चर्चा, किंवा जितेंद्र आव्हाड आणि रोहित पाटलांची नियुक्ती म्हणजे शरद पवार गटाच्या भविष्यातील नवीन संकेत, अशी ही एक चर्चा। नेमकं शरद पवार गटात काय घडतंय, काय शक्यता वर्तवल्या जातात? वास्तविकतेत जयंत पाटील हे सर्वाधिक अनुभवी, जे आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही निवडून आलेले आमदार आहेत त्यामध्ये सर्वाधिक वरिष्ठ आहेत, अनुभवी आहेत। तरी देखील त्यांच्याकडे विधिमंडळ गटनेतेपदाची जबाबदारी न देता जितेंद्र आव्हाडांकडे ही दिली गेली आहे। आपणास माहीत आहे की जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार यांच्या अतिशय निकटवर्तीय संबंध आहेत आणि कदाचित असं म्हटलं जातं की विधिमंडळ कामकाजामध्ये विधिमंडळ गटनेता आणि मुख्य प्रतोद हे फार महत्त्वाचे मानले जातात। कारण की कोणता व्हीप काढायचा आहे, कोणतीही भूमिका सरकारच्या बाजूनी ज्यावेळेस मतास येतात त्यावेळेस द्यायची आहे, हे विधिमंडळ गटनेते आणि प्रतोद ठरवतात। अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडीच्या दरम्यान जयंत पाटलांसारखा अनुभवी नेत्यांना कोणती संधी न देता शरद पवार यांनी आव्हाड आणि रोहित पाटील यांना संधी दिल्याने एक राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। जयंत पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका झाल्या होत्या, त्यावेळेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड यश मिळालं होतं। पण विधानसभेला मात्र शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झाला आणि अवघ्या 10 आमदारांपर्यंत येऊन थांबावं लागलं। अशा परिस्थितीमध्ये जयंत पाटील यांच्याऐवजी दुसरी फळी शरद पवार बांधू पाहतायत आणि त्याचाच प्रतीक म्हणून आव्हाड आणि रोहित पाटील यांना ताकद दिल्याचं म्हटलं जातं। एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे की रोहित पाटील आणि रोहित पवार हे अतिशय निकटवर्ती आहेत। रोहित पाटील सांगली जिल्ह्यामध्ये आहेत। अशा परिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यातल्या रोहित पाटील या पहिल्या टर्मच्याच आमदारांना थेट मुख्य प्रतोद दिलं जाणं, याचा अर्थ शरद पवार सारख्या जाणकार नेत्यांनी भूमिका घेतली आहे की NCP शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची नवीन फळी बांधायची आहे। आता रोहित पवार हे देखील या काही गोष्टींमध्ये महत्त्वाचे रोल करत होते, अशी सूत्रांची माहिती NDTVला मिळालेली आहे। रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामधील गेले काही कालावधीमधले जे संबंध बिघडलेले आहेत आणि राजकीय महत्त्वाकांक्षा हा देखील एक मुद्दा राहतोय। अशा परिस्थितीमध्ये नवीन तरुण नेतृत्वांना फळी बांधण्याचं काम शरद पवारांसारख्या नेत्यांकडनं केलं जात असल्याचं दिसून येतं। आता आव्हाड आणि रोहित पाटील यांच्या नियुक्तीने जयंत पाटलांसारखे नेते भलेही जाहीररित्या भूमिका मांडत नसले, नाराजी दाखवत नसले, तरी कुठे ना कुठेतरी जयंत पाटलांसारख्या नेत्यांना डावललं गेलं आहे का, आणि शरद पवारांसारख्या नेत्यांनी रोहित पाटील आणि आव्हाडांसारखी नवीन फळी जी विधिमंडळाच्या कामकाजामध्ये काम करेल आणि नवीन प्रदेश लेवलला वेगवेगळ्या पातळीवर काम करेल असं म्हटलं जातं, कदाचित त्याचाच द्योतक आहे आणि जयंत पाटलांना बाजूला सारण्याचा प्रयत्न आहे का, अशी सुद्धा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे। सागर, मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा राज्याच्या राजकारणामध्ये सभांचं सत्र सुरू होतं तेव्हा शरद पवार यांनी एका सभेदरम्यान बोलताना जर मव्याचं सरकार आलं तर जयंत पाटील मुख्यमंत्री होतील अशा पद्धतीचे संकेत दिलेले होते आणि त्यामुळे शरद पवार यांची त्या नावाला पसंती असताना ही नियुक्ती करणं, त्यामुळे कुठेतरी आश्चर्य व्यक्त केलं जातंय। या सगळ्या समीकरणाकडे कसं पाहायचं? वास्तविकतेत जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चेहरे राज्यातले आहेत।
ते अतिशय हुशार आहेत, संयमी आहेत, हे सगळे त्यांच्या जमेच्या बाजू असल्या तरी शरद पवारांना आता माहीत आहे की जर पार्टी उद्या भविष्यामध्ये चालवायची असेल तर नवीन तरुण नेतृत्वांना संधी द्यावी लागेल, नवीन काम करावं लागेल. तशाच स्वरूपाची भूमिका कदाचित शरद पवारांसारख्या नेत्यांनी घेतलेली दिसून येते. आपणास माहिती आहे की ज्यावेळेस 1900 निश्चित, आणि त्यामुळे आगामी काळात आता नेमकं काय घडतं हे पाहायचंय.